सुरू करावं पण मला वाटतं आता. हो तेच म्हणजे सुरू करूया मिलिंद दादा. काय म्हणलं? हो सुरू करूया ना, सुरू करूया. विपुल सर गुड इव्हिनिंग. Yeah, good evening, madam. विपुलजी गुड इव्हनिंग, वेलकम. Good evening. बाकी सगळ्यांना म्यूट केलंय मी मिलिंदा. ओके. डॉक्टर अश्विनी प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. सुषमा प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. मिलिंदा चालू करावं वाटतं. हो करतो. फ्रेंड्स, very good afternoon to you all. On behalf of our club, Rotary Club of Nashik Smart City, I welcome you all to this program. Today's program is on anti-aging skincare. So all of us are in such age, even the youngers, they are also must be interested in this subject. So I hope everybody will get something out of it, out of this program today. I now request our president to deliver welcome speech. Thank you so much. नमस्कार, मी रोटरी प्रेसिडेंट अपर्णा मारावर, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी कडून आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. आजचे आपले गेस्ट स्पीकर प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर अश्विनी पद्मावर, एकता महिला मंडळाच्या सर्व सदस्य, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मायाती यमसनवार, रोटरीचे सर्व मान्यवर, रोटरी सदस्य, कुटुंब आणि इतर मान्यवर सगळ्यांचे मी रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करते. रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी घराघरात आणि मनामनात पोचली आहे असे म्हणायला हरकत नाही. समाजातील विविध क्षेत्रात काम करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी नेहमीच अग्रेसर असते. आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीने अनेक नवीन उपक्रम घेतले आहेत. महिलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा यावर डॉक्टर सुषमा भुतडा यांचे मार्गदर्शन, द हेल्दी हॅबिट्स नॉट रिस्ट्रिक्शनवर फिटनेस तज्ञ श्रुती चांदोरकर यांचा वेबिनार आयोजित केला होता. तोरणगण आदिवासी पाड्यावरील महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देत नैसर्गिक धूप तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्याचे मार्केटिंग, फायनान्स, बजेट, नफा तोटा यावर एक्सपर्ट मार्गदर्शन करण्यात आले. आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रशिक्षण कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि त्याचा उपयोग करत नुकतेच धूप बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले सुद्धा. नागवेली आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणारे पुस्तकं देण्यात आले. MPSC पोलीस भरती परीक्षा तसेच अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे 60हून अधिक पुस्तके रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी कडून नुकतेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शब्बीर सरांच्या हस्ते देण्यात आले. शिक्षण, आरोग्य, आहार, रोटरी यावर आजपर्यंत अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला मिळाले आहे. वाढत्या वयानुसार येणारे म्हातारपण आपण थांबवू शकत नाही, पण ठरवलं तर चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे किंवा परिणाम यावर नक्कीच उपाय करू शकतो. साधारणतः वयाच्या 30व्या वर्षानंतर त्वचेशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात, ज्यामुळे काही लोक कमी वयातही अधिक वयस्कर वाटतात. वय वाढलं तरी आपण चिरतरून दिसावं असं कोणाला वाटत नाही हो, सगळ्यांनाच वाटतं. मग एकदा का वय वाढायला सुरुवात झाली, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या की आपण आपले वेगवेगळे उपचार करू लागतो. नवनवीन क्रीमचा वापर करतो. सुंदर दिसण्यासाठी आणि आपले तारुण्य गमावू नये म्हणून आपण हवी ती धडपड करतो, पण कधी कधी कोणत्याच उपचाराचा काहीच फायदा होत नाही. अशा वेळी काय करावं मग, तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यांना अँटी एजिंग असे म्हणतात. अर्थात हे उपाय वाढत्या वयासोबत तुमचं तारुण्य सुद्धा कायम ठेवतात आणि तुमचं वय वाढत असलं तरी ते पाहणाऱ्याला जाणवू देत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे विस्मयकारक उपाय. आपल्यासोबत आहे मुंबईच्या प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर अश्विनी पद्मावर.
मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचे स्वागत करते आणि माईक रोटेरियन मिलिंद पगार यांच्याकडे देते. धन्यवाद. ओव्हर टू रोटेरियन मिलिंद पगार. Thank you, madam. Thank you so much. Now I request Rotaract Sushma Maravar to introduce today's lecturer, Dr. Ashwini Padmawar. Over to you, Sushma, please. Thank you so much. Hello, everyone. Thank you so much for joining us today, first of all. And I'm Sushma Maravar. I'm the Joint Secretary of Rotaract Club of Nasik Smart City. I take this pleasure to introduce Dr. Ashwini Padmawar and Dharma Care Skin Clinic. Dr. Ashwini Padmawar is a leading dermatologist practicing at Dharma Care Skin Clinic, Vashi, Navi Mumbai. She champions cosmetology and skin anti-aging, which is her forte. She is one of those early dermatologists who has come up with the full-fledged cosmetology setup at time when cosmetology as a faculty was not very known. 15 years of her experience as a practitioner, exposure to the best international technologies and latest cosmetology procedure has helped her immensely in offering the most suitable, highly effective and medically prudent solution to her clients. Dermacare is a home for many ultra-modern premium technology platform in the world. It proudly possesses and humbly acknowledges support of more than 15,000 happy clients who are vouching her always. It is the result of a perfect blend of her core subject knowledge of skin and her experience and expertise of using the various laser system and latest cosmetology techniques. At Dermacare, it is her endeavor to attain beauty aspirations of her clients within their budgets and attain the skin health adhering to the highest medical standards. She believes that a healthy, supple skin is always the most beautiful. She always says that it is not just a man or a machine, it is always a combination of both which is required. Last but not the least, being true to her clients and her genuine and sincere approach has helped her to win many hearts and best wishes. So let us all get together and celebrate good and healthy skin at Dermacare. Thank you so much. And I welcome with my whole heart, Dr. Ashwini Padmawar. Thank you, Sushma, for such a nice introduction. Good afternoon, everyone. First of all, I want to know, am I audible? Yeah. Yes, you are. Yeah. So it's a Sunday and a post-lunch time. It's an ideal time to take a good nap. And it's a hard time for any speaker to keep the session interesting. I'll try my best to give you some useful and a practical anti-aging tip to compensate your sacrifice afternoon nap. Before I start, I'd like to say thank you, the Rotary Club of Nasik Smart City and President Aparna Maravar, Rotary Club of Nasik Smart City, for giving me this opportunity and platform to share my knowledge and experience with all of you. I'm practicing since 17 years as an aesthetic dermatologist. My main work is in anti-aging, and my passion is like, preventive anti-aging. So what is this preventive anti-aging? That, you start taking care of your skin at early age and enjoy your youthful appearance for entire your life. So when to start, what to do, which product to use, is it difficult, is it costly, am I going to be depend on it? So there are a lot of queries and common things which I generally get it from people. So today I'm going to share it, few of them, which, everyone likes to know about it. I'll carry on my presentation with English and Marathi so that it will be comfortable for everyone. And at the end of the session, I like to take questions, whatever queries you will have it. In the anti-aging things, it divided into two things. One is skin and one is a hair. So today I'll limit myself to a skincare. Okay. तरुण दिसणं कठीण की सोपं? तर मी म्हणेल की इतकं सोपंही नाही की संतूर साबण लावून आपण 16 वर्षाचं दिसू शकतो, पण इतकं कठीणही नाही की आपण त्याचा प्रयत्नच करू नये. सो आपण समजून घेऊ की नेमकं
केव्हापासून एजिंग स्टार्ट होतं आणि आपल्याला काय काय करावं लागेल. आय लाईक टू शेअर माय स्क्रीन. Can everyone see the presentation? No, not. झाली आहे स्क्रीन शेअर. होते आहे मिनिट. हॅलो. स्क्रीन शेअर आधी झालेली होती पण आता दिसत नाहीये. परत गेली वाटतं. परत एकदा ट्राय करू शकता तुम्ही. नाव नाही आता नाही दिसत नाहीये स्क्रीन अजून. शेअर झालेली नाहीये. हा झाली आहे स्क्रीन शेअर होते. ओके फाईन. when this aging is actually going to start it. So this aging, it's surprisingly, it starts from the day one of our birth. But your aging signs are visible post, like, when you cross the third decade. म्हणजे 30 वर्षानंतर आपले एजिंग सायन्स आपल्याला दिसायला लागतं. पण आपले एजिंग स्टार्ट होतं डे 1 पासून. अँड दिस क्लॉक ऑफ एजिंग विल नेव्हर स्टॉप. ही कधीही बंद होत नाही. त्याच्यामुळे याला होल्ड ऑन करायचा प्रयत्नही आपण करू नये. व्हॉट यू कॅन डू इट, यू कॅन मॅनेज युअर age. You cannot hold on the aging. आता इतक्या साऱ्या टेक्नॉलॉजी आहे की जर कोणी ठरवतो म्हटलं तरच तो ओल्ड दिसू शकतो. अदरवाईज पहिले जे इक्वेशन होतं की एज वाढलं म्हणजे आपण म्हातारं दिसलंच पाहिजे. सो एज इज इक्वल टू ओल्ड, विच इज राईट नाऊ नॉट ट्रू,
because of the lot of products, lot of technology, and the medical science has improved such a way that you just choose a right pathway, and this equation of age is equal to old will be not possible for any one of you. So what is the right time to start the anti-aging care? The right time is 30. When you cross your third decade, and after 30, there are many changes happen in your body की आपलं रिपेअर सिस्टीम जे असतं डॅमेजला रिस्पॉन्ड करायचं ते स्लो जातं, अँड दॅट्स द रिअल टाइम यू शुड स्टार्ट टेकिंग केअर ऑफ 30. सो आता जे पार्टिसिपेंट अबाउट 30 आहे, सो त्यांना वाटत असेल की हॅव आय मिस्ड बस, माझ्याच्याने गेलं का, आता मी काही करू शकणार नाही का, मी तर 30 पासून स्टार्ट केलं नाही. नो नो, प्लीज रिलॅक्स युअर सेल्फ. ओके, लाईक यू हॅव नॉट मिस्ड बस. आपण अँटी एजिंग केअर कधीही आणि कुठल्याही वयापासून सुरू करू शकतो, ताकि आपला पुढचा जर्नी जो पुढचं एज आहे, when the further aging is there, which we can prevent, we can correct the present signs. आता तुम्हाला फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील, पिगमेंटेशन असेल, ते तुम्ही करेक्ट करू शकता. तुम्ही 50 चे असाल तर तुम्ही 60 पर्यंत पोहोचत पर्यंत यू विल बी लुक बेस्ट फॉर युअर 60. आणि जो डे टू डे डॅमेज असतो आपला, दॅट विल बी एक्सलंटली टेकन केअर. सो इट इज excellent if you start at early age, at the age of 30. And if you have not started it, please, you have really not missed the bus. You can catch this skincare routine at any point of time so that you will get the maximum benefit. Now look at these two faces, like one face and the other one. They are the same person at the same age. What is so different? Like, you know, the first face will showing a lot of lines, aggressive expression line, under eyes sagging. They are not having a firmness in skin. The other person is definitely looking maintained, well groomed. So person who is like, you know, original look at the age of 60, it's, as I said, it's looking tired and fragile, थकलेला वाटतो. Where the other person is impressive. This person is not look energetic. याच्याकडे काम करायचा स्टॅमिना आपल्याला कमी दिसतो. Whether the other person is looking like, you know, more energetic. This person is not looking up to date or updated, and the other one is definitely looking the updated one. You can doubtful by appearance of a face, even you can, you know, having a performance capacity which will be doubtful. The other person which looks like, you know, efficient, which we can say that he's energetic, he can work about it. Why I'm showing it like, you know, that looking good, it's just not for you. It is a necessary thing for all of us when we are handling this external world, or when we are meeting people, when we are greeting people for your work, for your personal thing. So what are the benefits of looking young? Yeah, definitely आपल्या स्वतःला खूप छान वाटतं आपण चांगलं दिसलो तो. It boosts your self-esteem. As well as nowadays, you know, the couple wants to look best. If someone is taking, a wife is taking care and the husband is not taking care, she'll be not happy. She wants that her husband should also equally look good and young. Similarly, like, you know, if the husband is fit and wife is not taking care of it, like, you know, definitely they have a mutual expectation that it should be an ideal thing. So by looking young and good, you can inspire your spouse as well as you can make her happy. Nowadays, if you're seeing that parenthood starts very late, like, you know, आजकाल लग्नच 26, 27 ला होतात. They settle down, the couple settle down and they start their baby and the family after the age of 30. अशा सगळ्या वेळी जो गॅप असतो मुलगा आणि वडील किंवा मुलगा मुलगी आणि आई, so definitely it is more than 30 years. And the way the world is going on, we wanted to keep a friendly relationship. We don't want it to, you know, acceptable for the generation gap. So if you want a friendly relationship and you don't want the generation gap to be seen, then definitely looking young is the best thing, because if you are looking young and updated, your child will definitely connect with you in a better way. Your younger colleagues, like those who are at the age of 40, 45, there are many younger colleagues which will be working with you, under you, and to connect with them and to be friendly with them, your appearance really matters. We are going globally, we are going internationally, India is going ahead. So executive presence needs certain kind of appearance and for a corporate world. So for looking good, there are many more reasons, but one thing is very clear, that
if you feel good, you will continue it. For someone else, continuing for all the time, it's not that motivating. So what are the common myths? What are the patients generally ask me, and what are the truth which I like to share it? की मी जर सगळं केलं, डॉक्टर तुम्ही म्हणताय तशा ट्रीटमेंट्स केल्या, स्किन केअर प्रॉडक्ट लावले, तर मी 50 मध्ये TCचा दिसेल का? आय एम गोइंग टू लुक 30 when I'll be become a 50. So I said completely no. Like, this is not any magic that I'm going to reverse or minus your age. Yeah, but I can promise that you will definitely look best for your 50. You will definitely get compliments from your friends and colleagues that you don't look like a 50, but doesn't mean कि तुम्ही 30 चे दिसाल. Then many of patients ask me whether it makes you dependent on a lifetime. If मला हे ट्रीटमेंट जमलं नाही, काही दिवसांनी मी बंद केलं, माझ्याच्यानी स्किन केअर झालं नाही, तर माझं स्किन एजिंग जास्ती फास्ट होईल, whether it's aggravate. So no, it's absolutely not true. तुम्ही जर या ट्रीटमेंट बंद केल्या किंवा स्किन केअर वापरणं सोडलं, तर तुमचं एजिंग अजिबात अग्रेसिव्हली वाढणार नाही. डेफिनेटली इनफॅक्ट इतक्या दिवस जी तुम्ही काळजी घेतली त्याच्यामुळे तुमचं एजिंग स्लो होणार आहे. These are all you are going to be a savings. And the way the natural aging will come ahead, तसं आपलं एजिंग होणार. Is it for only celebrities? Because we see that they change their look overnight, and the cosmetology, this is a glamour word, is only for the model and celebrity. No, it's not like that. It is not that expensive also that that only celebrities or the people who are affording can opt for it. It's the thing, like, the aesthetic dermatology has an endless option. It's like, you name it and you have the treatment options available. So before you start anything, make sure that what you actually want it and what is your budget, what kind of time and the money you can spend on it, so that you will take a wise decision. So now about this aging, what are these aging signs? These aging signs start, which I said that after the age of 30, then every decade you will see that, new signs are coming on your face. The first thing what we notice, like, की आपली hairline मागे जाते. It's a receding hairline. Eyebrows चा shape droop होतो. Forehead वरती आठ्या येतात, wrinkles येतात. Particularly whenever we are working on a monitor or a laptop, जवळचं काही बघताना automatically, like, you can see that there are a lot of wrinkles and fine lines on your forehead. Your eye area gets drooped out. तिथे स्माइल केल्याने भरपूर सुरकुत्या येतात, wrinkles येतात. Cheeks volume कमी होतं. Nasolabial folds. Can you see this nasolabial folds? We have come up with this. Then I have discussed about that hollowing of cheeks. And then this is a nasolabial fold, a fold which just besides the nose. These folds get, completely visible, get more prominent and deep. Then sagging of the skin आपला shape सोडतो, त्यातला firmness कमी होतो, and eventually when you smile, instead of your curve goes upward, it goes downward, and you feel that, it is, am I looking sad or I'm looking sick? This kind of we feel it when you are actually on a 50 and 60. There are many more signs, but these are the signs which you can look for it and which you can observe it. So what are the causes of aging? Definitely, as we discussed, we are not going to stop the age. So with aging, with increasing age, few things are going to come with the nature. But there are many other factors which are responsible for your faster aging. So one very important factor is a stress factor. I'm not talking here about the regular stress, like जो आपला work stress असतो किंवा family stress असतो. I am talking about your attitude towards the stress and how you are dealing with the stress. If your attitude is positive and your dealing, the stress management is good, definitely the aging process will get less hampered. Then sleep plays a very important role because every damage required a repair. And sleep is the only time जेव्हा body आपली repair zone मध्ये जातो. So good sleep, proper sleep, sound sleep is very essential to look young. Then toxins. We collect toxins from various things. Improper sleep, lot of stress, junk food,
नॉट टेकिंग केअर अबाउट वॉटर इनटेक, आणि या सगळ्यांनी आपले टॉक्सिन्स वाढतात. When toxins are more in our body, your skin damage are faster. Then as per the age, we lose a collagen. Collagen is a very important structure which gives a shape and a size to your face. After the age of 35-40, आपलं कोलॅजिन नॅचरली बनतं आपल्या स्किन मध्ये. त्याची बनण्याची प्रक्रिया जी असते ती स्लो डाऊन होते, आणि त्या स्लो डाऊन मध्ये कोलॅजिन ब्रेक होतात, बनण्याची प्रोसेस कमी होते, आणि आपल्या स्किनवरती सॅगिंग येतं किंवा आपल्या स्किन फर्मनेस सोडतो. अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे जे आपलं सन एक्सपोजर असतं डे टू डे, आपण जे ऑफिसला जातो, बाहेर जातो, मार्केटला जातो, त्यावेळेचं जे सन एक्सपोजर असतं त्याच्यामध्ये मेनली जो UV रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, तेही आपल्या स्किनला डॅमेज करतात. नाउडेज आपण कम्प्युटर, मॉनिटर, फोनवरती भरपूर वेळ टाइम स्पेंड करतो, आणि त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट मधनं सुद्धा एक इन्फ्रारेड आणि ब्लू लाईट येतो, तोही आपल्या स्किनला भरपूर प्रमाणात डॅमेज करतो. And definitely gravity, which we cannot do it. Continuously gravity force is acting on us. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सॅगिंग होणं, स्किन खाली जाणं हे नॅचरली आलं आहे. ठीक आहे, आपण ग्रॅव्हिटीवर काम करू शकत नाही, कोलॅजिन आपलं कमी होणार, but there are so many other factors which we can work. We can positive attitude to manage the stress, a sound sleep, avoid the toxins generating activity, hydrate yourself well, and protect you from a sun. So these are the important things. By doing it, we can stop the aging. मग आता अँटी एजिंग केअर म्हणजे नेमकं काय करायचं आहे? ओके, मला समजलं की what are the signs of aging, what are the causes of aging. Now what comes into anti-aging care? Anti-aging care, I divide personally into two categories. One is a home care, जे आपण गोष्टी घरी करायचं असतं, म्हणजे फेस वॉश झालं, मॉइश्चरायझर झालं, नाईट क्रीम झालं. अजून आपण होम केअर करू शकतो, एखादं होम रेमेडी वापरू शकतो. दॅट कम्स अंडर अ होम केअर कॅटेगरी. देन अनदर कॅटेगरी, अ क्लिनिकल केअर, जेव्हा people are doing a home care and they want that they really opt for a more youthful appearance, किंवा होम केअर करून काही फायदा होत नसेल, they are not getting enough benefit, they come to a clinical care. In a clinical care, you can visit to any good dermatologist office and you can share your concern, you can express that I am looking for anti-aging solutions, and definitely they'll suggest you as per your skin type, season, your age and concern. So today I am giving a more emphasis on a home care. आपण घरी काय करू शकतो, कशी काळजी घेऊ शकतो, याच्यावरती मी जास्ती माहिती सांगणार आहे rather than a skin care, clinical care. जेव्हा स्किन केअर म्हणतो तेव्हा when you visit a mall or any kind of portal, we see lots of cream like a serum, cream, vitamin C, sunscreen, face wash. It's endless. म्हणजे घ्यावं आणि ठरवलं तरी माणूस कन्फ्यूज होतो. It's that many products are there. As I discussed, there are n number of products: cleanser, face wash, lip care, eye care, scrub, toner, and you name it, and there are the skin care available. So we get confused, like even if we decide आता काय करायचं, इतके प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहे, माझ्यासाठी कुठलं, मी काय वापरणार, मला काय बेनिफिट मिळणार, आणि पीपल जनरली गेट व्हेरी कन्फ्यूज ओव्हर हिअर. सो लेट्स रूल आउट. आज मी त्याच कन्फ्युजन साठी तुम्हाला हेल्प करेल की हाऊ टू गो फॉर इट, हाऊ टू चूज अ राईट प्रॉडक्ट. मग आता या सगळ्या प्रॉडक्ट मधनं आज आपलं स्किन केअर आपण इसेन्शियल आणि मिनिमलिस्टिक करू, म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून जास्तीत जास्त फायदा आपल्याला जर कशा करायचा असेल तर मी सांगेन की फक्त आपण या 4 गोष्टींवरती लक्ष देऊ. ते आहे फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन and a night and a day cream, like so these are the 4 essential product. आपण सगळेजण ऐकतो की क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, पण हे असं काही थंब रूल नसतं. प्रत्येकाचं स्किन टाईप, प्रॉब्लेम, सीझन याच्यानुसार आपलं स्वतःचं एक स्किन केअर रुटीन असतं. सो मग आता या सगळ्या कन्फ्युजन मध्ये आपण निवडायचं कसं, आपण सॉर्ट आउट तर केलं की आपल्याला 4 प्रॉडक्ट मस्ट आहेत. आणि जनरली टेंडन्सी काय असतं की वी फॉलो द सेलिब्रिटी एंडोर्समेंट. इफ शी इज युझिंग दिस, आय एम गोइंग टू यूज दिस. शी इज लुकिंग गुड म्हणजे नक्की काहीतरी प्रॉडक्ट चांगलं असेल. प्रॉडक्ट महाग आहे म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे. कधी कधी डिस्काउंट ऑफर टेम्प्ट यू की अरे 50% डिस्काउंट आहे, लेट्स बाय इट. अरे लेट्स बाय इट, पण वेदर इट्स गोइंग टू बी युजफुल फॉर यू
or not, whether it's right product for you or not. Again and again question when you are buying it, buy it slowly, buy it logically. Many of the things I've seen that, generally we discuss each other, what you are using it, which serum you are using it, तुम्ही काय लावताय, मी काय लावायला हवं, they start copying it each other solution. But skincare is not copy. प्रत्येकांची स्किन डिफरंट असते, त्याच्यामुळे प्रत्येकांच्या स्किनला लागणारे products डिफरंट असतात. Attractive packaging, particularly this I call this airport shopping, where we have many of the international brands, a good packaging, a good outlet, a good display, and you're tempted to buy at least 2-3 products without anything, without knowledge की तुमची skin काय आहे, product काय offer करताय, you buy it, you spend it, you will use it. Okay, पण त्याचा फरक काय? Gift from a family and friends. I sincerely request all of you ki don't accept a gift as a skincare and don't even gift someone as a skincare. कारण ते प्रॉडक्ट घेताना आपल्याला खरंच माहिती नसतं की त्या पर्सनची स्किन काय आहे, त्याला नेमकं काय हवं आहे. कारण खूपदा मी पाहिलंय की चांगले प्रॉडक्ट लावून फरक पडतो की नाही माहिती नाही, पण खराब प्रॉडक्ट किंवा खराब इन द सेन्स प्रॉडक्ट मे बी गुड, बट ते तुमच्या स्किनसाठी नाही आहे, you will definitely damage your skin. So always make sure that your product has to be right, otherwise not to use it. So product घेताना आपल्याला नेमकं काय पाहायचं असतं? प्रॉडक्ट घेताना आपल्याला बघायचं असतं की मी कुठल्या स्किन कॅटेगरीमध्ये, कुठला माझा टाईप आहे. आणि हे काही कॉम्प्लिकेटेड नाही, इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. आपण चेहरा वॉश करायचा, जोही रेग्युलर फेस वॉश तुम्ही वापरत आहे तो 10 to 15 मिनिट्स फेस वॉश केल्यानंतर वाट बघायची. डेफिनेटली चेहरा पहिले ड्राय करायचा, 15 मिनिटं तरी वाट बघायची. AC स्विच ऑफ ठेवायचा, कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं रनिंग, जॉगिंग, योगा त्यावेळी करायचं नाही. आणि 15 मिनिटानंतर आरशापुढे उभं राहायचं. यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व युअर स्किन. जर स्किन नॉर्मल असेल तर अजिबात तुम्हाला स्ट्रेचिंग वाटत नाही. तुमचा नाकाचा म्हणजे हा जो वी कॉल इज टी झोन, कपाळ आणि हे नोज एरिया, सो दिस इज वी कॉल टी झोन. सो हा टी झोन अजिबात शायनी नसतो, अँड दॅट इज वी कन्सिडर एज अ नॉर्मल स्किन. वेन इट कम्स टू ऑइली स्किन, तुम्हाला हा जो टी झोन आहे तो डेफिनेटली शायनी, ऑइली दिसायला सुरुवात होतो 15 मिनिट्स नंतर. अँड वेन इट कम्स टू अ ड्राय स्किन, डेफिनेटली देर विल बी स्ट्रेचिंग, फ्लेकिंग. इथे शाईन अजिबात नसते. इन फॅक्ट द स्किन लुक मोर डल, मोर स्ट्रेच, and there you consider yourself into a dry skin category. And a combination where you'll have a dryness on your cheeks and a chin area, and there is oiliness on your T-zone area. So this is how you can identify your skin type. And then definitely when you're buying the product, it is usually written that it is for the what skin type. And then most important thing, listen to your skin. Your skin will tell you that I'm stretchy, I'm burn, mala pigmentation ahe. Just observation and listening to your own skin can bring back many of the problems and issues to yourself. Another things, when you buy a product, we generally look at the FOB, that is a front of box, and we generally don't turn even that box, that is a back of the box. Now you have to change the entire purchase experience. I want you to change it. When you look at the FOB, it's fine, but your main work is on a BOB, that is back of the box. Generally FOB वरती productचं नाव, brand name आणि त्याचे claims असतात, like that is for anti-aging, की पिगमेंटेशन साठी काम करतं, की हे तुम्हाला फेअर करतं किंवा कॉम्प्लेक्शन तुमचं चांगलं करतं. पण बॅक ऑफ द बॉक्स वरती त्याचे सगळे इंग्रेडियंट्स लिहिलेले असतात. Now it's very easy. Your phone is always handy with you. You can scan the bottles. You can get ingredient details, reviews about the products. You can say that this product is for me or not. काही त्यातले अलर्जन्स तुम्हाला ऑलरेडी माहित असतात की बाबा मला हे क्रीम सूट होणार नाही, कारण मी याच्या आधी व्हायटमिन, लेट्स सपोज आय एम गिव्हिंग एक्झाम्पल दॅट आय एम व्हायटमिन सी डझंट गो वेल विथ माय स्किन. तर तुम्ही बघू शकता की या प्रॉडक्ट मध्ये सी आहे की नाही, या प्रॉडक्ट मध्ये रेटिनॉल आहे की नाही. सो यू विल बी बाईंग अ थॉटफुली. सो नेहमी लक्षात ठेवा की जस्ट टर्न द थिंग. युअर गुगल इज ऑन युअर अदर हँड. प्लीज स्कॅन द प्रॉडक्ट, सर्च फॉर इट. तुम्ही आज नाही एका महिन्यानंतरही राईट प्रॉडक्ट घेतलं तरीही चालेल. सो डोंट हरी अप while buying the skincare products. Now
as we decided, we are going to discuss about the 4 important products. So one is like face wash or a cleanser. So whenever we say face wash, आपल्याला वाटलं पाहिजे की face wash केला म्हणजे that wow feel is must. But right face wash doesn't mean, wow feel is everything. चेहरा वॉश केला फ्रेश वाटला म्हणजे फेस वॉश चांगलं असं अजिबात नसतं. चांगला फेस वॉश तुम्हाला चांगलं क्लीन करायला पाहिजे आणि अजिबात ड्रायनेस द्यायला नको. सो ड्राय स्किनने नेहमी मॉइश्चरायझिंग क्लिन्झर वापरले पाहिजे ज्याच्यामध्ये लेस फोम येतो, आणि ऑइली स्किन वाल्यांनी फोमिंग क्लिन्झर वापरले पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर फोम येतो. फोमने आपलं ऑइल आणि डर्ट व्यवस्थित निघून येतं आणि मॉइश्चरायझिंग क्लिन्झरनी तुमची ड्राय स्किन स्ट्रेची वाटत नाही. दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही फेस वॉश करायला पाहिजे, वेदर यू आर इनडोर और आउटडोर. Nowadays there are so many scrubs or a face wash scrubs are available. Scrubs म्हणजे त्याच्यामध्ये काही ग्रॅन्युल्स किंवा काही पार्टिकल्स असतात which is generally made up of like silica or apricot scrub किंवा coconut scrub, coffee scrub. These are the things which are easily available. पण हे सगळे scrubbing and exfoliating actives you can use it once in a while, once in a 15 days or once in a week, not on every day. So your face wash should not have any scrubbing particle in a day-to-day use. Using a wrong cleanser definitely leads to a problem. Suppose to me, तुमच्या like 20 years, you are 50 years आणि तुम्ही तुमच्या 20 वर्षाच्या मुलाचा फोमी फेस वॉश वापरला तर you are going to feel very dry, itchy, irritation. And the reverse, like त्यांनी जर वापरला तर त्याचा चेहरा स्वच्छ होणार नाही, त्याचा पिंपल्सचा प्रॉब्लेम जो यंग एज मध्ये येतो तो कदाचित ऍग्रिवेट होऊ शकतो. Now moisturizer. Moisturizer is very highly rated product. We read everywhere like moisturize yourself day and night, like continuously moisturize it. But as I told you, it's not right thing. So don't pamper yourself unnecessary. If your skin is dry, okay, then definitely use a moisturizer. But if your skin is oily, then don't, as such, you require a moisturizer. So unnecessary using of any good product. Moisturizer is excellent, but those who are having a dry skin, if you are using a moisturizer and you are having a oily skin, definitely it will lead to a breakout. So when you are buying a moisturizer, what should you look for it? Like use a different moisturizer. Face and body's moisturizer different असतं. Body moisturizer are usually thick, and generally we use it mainly into the winter, but face moisturizer are all time, all season. Seasonal change moisturizer मध्ये आवश्यक आहे. जर तुम्ही लाईट मॉइश्चरायझर समर मध्ये प्रिफर करू शकतात आणि थिक हेवी मॉइश्चरायझर तुम्ही विंटर मध्ये प्रिफर करू शकता. ऍज पर दी एज मॉइश्चरायझर खूप बदलतात. लहान मुलांचे मॉइश्चरायझर वेगळे असतात. यंग जे क्राऊड आहे त्यांचे मोस्टली मॉइश्चरायझर हे सिरम बेस असतात. मोर ऑन अ हायड्रेटिंग, लेस ऑन द लिपिड. म्हणजे त्याच्यामध्ये ऑइलचं कंटेंट कमी असतं आणि पाण्याचं कंटेंट जास्ती असतं. आणि जसं आपण 50 मध्ये जातं आपल्याला ऑइल कंटेंटही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. सो यूज अ मॉइश्चरायझर इफ रिक्वायर्ड, अदरवाइज दिस इज नॉट अ मस्ट प्रोडक्ट. Moving on to sunscreen. Sunscreen is again a big hype, like की सनस्क्रीन दिवसातून 4 वेळा लावायचं, SPF 50 चा घ्यायचा की 70 चा घ्यायचा. Nowadays I see that 100% sunscreen which is SPF, which is practically not possible. Sunscreen लावलं नाही तर स्किन कॅन्सर्स होतात. You read so much about the sunscreen nowadays. But don't be so upset with the sunscreen. We all Indians are blessed with a good melanin. आपल्याकडे चांगला मेलानिन, आपले जे रंगाचे म्हणजे शेड्स आहेत, ओके, वी आर बिलॉंग्स टू स्किन टाइप लाईक 3 and 4 मेनली. आपल्याकडे फेअर स्किन खूप कमी असते. सो इन दॅट केस आपण 15 SPF पर्यंत जरी सनस्क्रीन लावलं तरी विच इज व्हेरी गुड. SPF घेताना ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझिंग बेस SPF घ्या. ऑइली स्किन असेल तर डेफिनेटली ॲक्वा बेस किंवा जेल बेस तुम्ही SPF घ्या. सनब्लॉक इज अ व्हेरी गुड ऑप्शन. ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना सनस्क्रीन सूट होत नाही, त्यांनी सनब्लॉक वरती जा. सनब्लॉक मध्ये मोस्टली नॅचरल फिल्टर्स यूज केल्या जातात आणि सनस्क्रीन मध्ये युजली केमिकल फिल्टर्स यूज केल्या जातात. अवॉइड द अननेसेसरी सन एक्सपोजर. आपण पाहिलं की आपल्या एजिंग मध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर होता UV रेज. मग हा UV रेज सगळ्यात जास्ती केव्हा असतो? 10 AM to 4 PM, म्हणजे सकाळचे 10
ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत जी ऊन आहे ती आपल्या स्किनसाठी अजिबात चांगली नाही. जर तुमचा कुठलाही टायमिंग जसं लाईक इफ यू आर गोइंग फॉर शॉपिंग और व्हेजिटेबल परचेस, तुम्ही जर भाजी घ्यायला जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळची वेळ प्रिफर करा किंवा सकाळी 10च्या आतमध्ये ते काम आटपा, because a day-to-day sun damage will definitely lead to a excessive aging. If you are on a holiday, please clothing वरती importance द्या. Umbrella म्हणजे you can wear a full sleeves clothes, shrug, umbrella, use umbrella, cap, hat, sunglasses. These are the again supportive, excellent UV rays protector. Moving to a night cream, that's our last thing in the essential skincare. After 30, if you are sleeping without a night cream, your night cannot be good. Okay, to look young, this is actually a best time because night time we consider as a repair time. Morning time मध्ये आपण फेस वॉश सोबत हायजीन केलं, ड्राय स्किनला मॉइश्चरायझिंग केलं, and then we have protected with SPF. But night cream will actually repair and solve your problem. मग नाईट क्रीम घेताना आपण नेमकं कसं घ्यायचं? आपण म्हटलं लिसन टू युअर स्किन अँड ऑब्झर्व युअर सेल्फ आणि आपल्या प्रायोरिटी सेट करायचा. जर कोणाला डार्क पॅचेस असतील ज्याला आम्ही पिगमेंटेशन म्हणतो, कोणी सतत उन्हात जाऊन त्याचं कॉम्प्लेक्शन म्हणजे आतला रंग आणि चेहऱ्याचा रंग, बॉडीचा रंग वेगळा झालाय, दॅट वी कॉल सन टॅनिंग. कोणाला रंग साफ आहे पण चेहऱ्यावरती सुरकुते आहेत, डलनेस दिसत आहे, स्किन डिहायड्रेटेड दिसत आहे, सतत कोणीतरी विचारतंय तुम्ही आजारी आहे का की तुम्हाला बरं नाही आहे का, सो दॅट वी कन्सिडर डल डिहायड्रेटेड स्किन. अंडर आय एरिया म्हणजे चेहरा सगळा दिसतो पण डोळ्यात पाहिलं की वय दिसतं. असं खूपदा होतं की आय एजिंग इज एनिवे फास्टर. कोणाचं मानेमध्ये जास्ती एजिंग दिसतं, नेकमध्ये जास्ती एजिंग दिसतं. सो आपल्या प्रायोरिटी आपल्याला ठरवायचंय की मला या 2 ते 3 महिन्यामध्ये कशाला हात लावायचा आहे. इज पिगमेंटेशन माय प्रायोरिटी और माय अंडर आय इज माय प्रायोरिटी? बिकॉज एका वेळी आपण सगळ्या गोष्टींना टॅकल करायला जातो तर आपण खूप काही साध्य करू शकत नाही. So according to the choices and your concerns, you should go for your night cream. You can definitely use an under eye cream, face cream at one time. Anti-aging product आपल्याला फक्त फेस पर्यंतच लिमिट नको करायला, तिथपर्यंतच आपल्याला मर्यादित नको करायला, कारण आपली नेक पण तेवढीच विजिबल असते. चेहऱ्यासोबत आपली मान सोबत दिसते आणि मानेवर सुरकुत्या आणि चेहरा टाईट. सो दीज आर नॉट अ राईट इक्वेशन. इव्हन आपले बोलताना हात दिसतात, आपण शेक हँड करतो, प्रेझेंटेशनच्या वेळी आपल्या हँड मूव्ह होतात, तर त्यालाही आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. सो मग आता हे नाईट रिपेअर क्रीम आपण कशी निवडायची? नाईट रिपेअर क्रीम निवडताना आपण डेफिनेटली इन्ग्रेडियंट वर पाहिजे की हे या क्रीम मध्ये नेमकं कुठलं ऍक्टिव्ह आहे किंवा कुठलं क्रीम मध्ये एजंट आहे जो आपल्याला फरक जाणवेल. मी सगळ्या ऍक्टिव्ह मधनं आणि इन्ग्रेडियंट मधनं कमीत कमी 5 ते 6 चांगले इन्ग्रेडियंट शोधले जे कॉमनली अवेलेबल असतात अँड विच आर बेसिकली वी कॉल्ड एज अ सुपरस्टार इन अँटी एजिंग. आणि अशा क्रीम्सला तुम्ही जर पाहिलं शोधलं तर डेफिनेटली यू विल गेट इट इन एनी ऑफ द साइट्स ऑनलाईन. इट्स अवेलेबल as well as any pharmacy you will get it. So first, most important is a retinol based cream. Retinol ha vitamin A cream असतं and mainly it, as I told you, it's really superstar in anti-aging. If you are continuously even using the retinol for 3 to 4 months, you will definitely see the reversal of fine lines and wrinkles. लोकांना जसं प्रॉडक्ट घ्यायची घाई असते तसं रिझल्ट बघायची सुद्धा घाई असते. And many people ditch their product in between. 3 आठवडे झालं लावतोय, काही फरक नाही डॉक्टर. सो इट इज रिअली लाईक इट्स टू अर्ली टू सी द थिंग. जेवढा दिवस डॅमेज व्हायला लावला त्याला ठीक व्हायलाही पण आपल्याला वेळ द्यावा लागेल. सो कमीत कमी तुम्हाला कुठल्याही क्रीमचा रिझल्ट बघायचा असेल तर 8 आठवडे ते 12 आठवडे मीन्स 8 weeks to 12 weeks is an important and a time to see result. So be patient when you are starting your anti-aging cream. After the retinol, vitamin C is excellent for a rejuvenation and brightening. आपलं कॉम्प्लेक्शन डल झालं असेल, फ्रेकल्स असतील, पिगमेंटेशन असेल तर vitamin C is excellent. Then comes to a
टॉक्सिन्स, जर आपली लाईफस्टाईल खूप हेक्टिक असेल, आपल्याला झोपायची वेळ नसेल, खायच्या वेळा नसतील, अँड समटाइम इट इज अनअवॉइडेबल, इट्स युअर जॉब डिमांड, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. In that case, you require the powerhouse, that is we call as a CoQ10. This CoQ10 will excellently help you to get rid of a toxins. It's a kind of a detox therapy for your skin. We have learned that collagen is going to be less as per we are aging it. So peptide is a one molecule. Peptide is nothing but a protein which is available in various creams, moisturizer, and this actually boosts your collagen. And by boosting the collagen, तुमची स्किन पहिल्यासारखी टाईट फर्म मिळू शकते. काही लोकांचं विथ द एज स्किन एक्सफोलिएशन कॅपॅसिटी खूप कमी होऊन जाते, म्हणजे त्यांची स्किन रफ वाटते, हात लावला तरी इट इज इरेग्युलर सरफेस असतं. आणि या सगळ्या लोकांसाठी हायड्रॉक्सी ऍसिड्स आर एक्सलंट. You must have heard about this alpha lipolic acid or alpha hydroxy acids or beta hydroxy acid, with generally glycolic acid, lactic acid, salicylic acids. So हे hydroxy acids खूप सारे प्रिपरेशन मध्ये अवेलेबल असतात. ते सिरम मध्ये मिळतात, क्रीम मध्ये मिळतात, एक्सफोलिएटर मध्ये मिळतात. सो स्किन रफनेस असेल, ड्रायनेस असेल, तर तुम्ही अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड प्रिफर करा. म्हणजे नाईट क्रीम निवडताना तुम्हाला जर सुरकुत्यांचा जास्ती त्रास असेल तर तुम्ही रेटिनॉल बेस्ड क्रीम घ्या. जर तुम्हाला वाटतं ते पिगमेंटेशन तुम्हाला बॉदर होत आहे तर डेफिनेटली गो विथ व्हायटमिन सी क्रीम. तुम्हाला वाटते माझं लाईफस्टाईल खूप हेक्टिक आहे, मी ते काही करेक्ट करू शकत नाही, प्लीज यूज अँटीऑक्सिडंट क्रीम टू मेंटेन युअर युथफुल अपीअरन्स. When you feel that there is a lot of sagging which is going on, add on to a peptides where you will boost your collagen and hydroxy acids to give you smooth skin. Yeah, one more ingredients which you can look, hyaluronic acid. Hyaluronic acid has an amazing power to hydrate your skin. आणि स्किन जितकी हायड्रेट राहील, त्याच्यामधलं वॉटर कंटेंट जितकं व्यवस्थित राहील, तितकी एजिंग प्रोसेस स्लो होते. ऍज वी डिस्कस, आपलं स्किन केअर लिमिट फेसपुरती नको, मान आणि हातावरती पण आपण क्रीम्स लावायला पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द होम केअर. सो वी हॅव रूल आउट द कन्फ्युजन. आपण आपला स्किन टाईप शोधला, आपले स्किन इश्यूज बघितले, आणि आपल्या स्किन इश्यूज नंतर इन्ग्रेडियंट बेस्ड नाईट क्रीम्स आपण सिलेक्ट केले. आणि दिस इज इझी. यू कॅन हॅव like enormous information on a Google. You can take a help of it. Now what about the clinical care? Clinical care, जी केअर डॉक्टरच्या ऑफिस मध्ये होतो. There are various machines and modalities to take care about your skin. आणि with the home care and clinical care, you will be on a next step when you can have a real good skin in terms about the tight, firmness, younger looking skin, where fine lines, wrinkles are like, under very much control. So what are these clinical care? I'll run through very fast about the care, and then I'll take few questions. The most common, and which is like, microdermabrasion and chemical peel, which is excellent to start an early aging, that is at the age of 30, 35, you can start this procedure at any dermatologist office. It is excellent alternative for traditional facial. Traditional facial जे सलॉन्स आणि स्पा मध्ये होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅम्परिंग केल्या जातं क्रीम सोबत आणि सुपरफिशियल क्लिनिंग केल्या जातं. अपार्ट फ्रॉम दॅट त्याचा सायंटिफिकली असा काही रोल नाही. बट वेन यू आर डुईंग अ मायक्रोडर्माब्रेशन अँड केमिकल पील, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची सगळी डेड ड्राय स्किन काढून घेताय. त्याच्यानंतर इट स्टिम्युलेट्स युअर न्यू स्किन. नवीन स्किन बनायला इट्स अ व्हेरी गुड. And generally, what the chemicals we use it is a glycolic, salicylic and lactic. हे केमिकल लावून जेव्हा आपण ही स्किन काढतो त्याला केमिकल पील म्हणतात, आणि जेव्हा आपण मशीनद्वारे ही स्किन काढल्या जातं त्याला मायक्रोडर्माब्रेशन म्हणतात. मीन्स यू आर अब्रेडिंग युअर स्किन विथ ऑन अ मायक्रो लेवल. Laser hair reduction, I'm not going to go in detail, but when you are aging at the age of 40-45, जेव्हा मिनोपॉजचा पिरियड येतात, जेव्हा स्त्रियांचे पिरियड जातात, तेव्हा हार्मोनल चेंजेस पुष्कळ दिसतात, आणि यावेळी एक अनवॉन्टेड हेअरची ग्रोथ होते. पर्टिक्युलरली अपर लिप, चिन हेअर, दीज आर रिअली बॉदरिंग. एव्हरी मंथ त्याला वॅक्स करा, थ्रेड करा, त्यातले काही हेअर ग्रे सुद्धा व्हायला लागतात, अँड दॅट्स मेक देअर लाईफ very difficult to manage on a day-to-day basis. So hair laser reduction is an excellent option. असे काही unwanted hair जे तुम्हाला menopause नंतर आले आहेत ते तुम्ही
डेफिनेटली डर्मॅटॉलॉजिस्ट सोबत बोलून आणि चांगल्या टेक्नॉलॉजी वापरून त्याचं यू कॅन गेट रीड ऑफ इट. Second important and a very famous technology is called laser facial, which is again a very excellent alternative for your traditional facial. And laser facial ची सुरुवात तुम्ही 35 to 40 पासून करू शकता, which can take care many requirement. म्हणजे याच्यामध्ये तुमचं पिगमेंटेशन होतं, स्किन स्मूथ सपल दिसते, एक रेडियन्स दिसतो, ग्लो दिसतो, as well as it's slow down your aging, it prevents your aging. लेझर फेशियल्स मध्ये वेगवेगळ्या लेझर टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात. लेझर इज डेफिनेटली सेफ. हे काही रेडिएशन नाही, लेझर इज जस्ट लाईट. ओके, सो लेझर सोर्स इज लाईट. सो खूप लोकांना वाटतं की लेझर हार्मफुल आहेत, ते कॅन्सरियस असतात. सर असं काही नाही. लेझरनी स्किन जळल्या जाते नाही. डेफिनेटली इफ यू आर गोइंग टू अ गुड डॉक्टर अँड युझिंग अ गुड टेक्नॉलॉजी, लेझर इज ॲब्सोल्युटली सेफ. Injectable fillers. When it comes to Botox and fillers, these are the celebrity favorite, like, you know. Overnight you can change your face. एका सिटिंग मध्ये आपला फेस चेंज होतो. यू डिझायर की तुम्हाला चेहरा कसा पाहिजे आणि तसा चेहरा आपण इंजेक्टेबल फिलर्सनी बनवू शकतो. तुम्ही म्हटलं मला चिक ऍपल्स हवेत, तुम्ही म्हटलं मला लिप व्हॉल्यूम पाहिजे, आय वॉन्टेड टू गेट रीड ऑफ एव्हरी लाईन्स ऑफ माय फेस, आय वॉन्टेड टू लिफ्ट अप, डेफिनेटली हे इंजेक्टेबल फिलर्स मिराकल सारखे काम करतात. येस, डेफिनेटली. याच्यामध्ये तुम्ही फेसचा व्हॉल्यूम, लिप्स, करेक्ट युअर आय एरिया, असं सगळं काय करू शकतात. हे फिलर्स जनरली 9 months to 18 months पर्यंत काम करतात. अँड विच इज मेड अप ऑफ हायलोरॉनिक ऍसिड, विच इज हायलोरॉनिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तसंही नॅचरली असतं आणि हे आपण आर्टिफिशियली फिलर इंजेक्शनद्वारे टाकलं जातं, विच इज सेफ. या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा फिलर्स मध्ये जाता, देर आर सर्टन साईड इफेक्ट्स, देर आर सर्टन कन्सर्न. सो डिटेल कन्सल्टेशन नंतर तुम्ही याचं डिसिजन घ्यावं असं मला वाटतं. दॅट आय वॉन्टेड टू हॅव अ फुलर लिप्स, ओके, बट ट्राय टू अंडरस्टँड की प्रॉडक्ट काय आहे, तुम्हाला कुठले डर्मॅटॉलॉजिस्ट लावतायत, त्याचा कुठला साईड इफेक्ट होऊ शकतो का, त्याच्यानंतर पोस्ट केअर कशी घ्यायची, या सगळ्या केअर नंतर तुम्ही हे डिसिजन घ्या. सो I'll share it. This is a before after phase of after a filler. So before the filler, you can see that, you know, the forehead, look at her forehead, look at the under eye area, आणि इथे under eye area completely tighten वाटतं आहे. Mid face volume मध्ये आम्ही filler टाकलाय so that she'll have a tighter cheeks. Look at her nasolabial fold. Nasolabial folds मध्ये filler घातलाय आणि इथे त्या nasolabial folds prominent दिसत नाही आहे. तिचा लिप व्हॉल्यूम, जे अपर लिप आहे ते इनवर्ट जात आहे, व्हॉल्यूम त्याचा छोटा होतोय, अँड हिअर वी हॅव गिवन अ फुलर लिप्स. सो ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट, इफ यू सी दॅट शी इज डेफिनेटली लुकिंग यंगर compared to her before picture. Another procedure which is always in a high demand and internationally this is the high rating treatment, like, you know, Botox सगळ्यात जास्ती होतं जगभरामध्ये. जर सगळ्या कॉस्मेटॉलॉजी ट्रीटमेंटला आपण पाहिलं तर बोटॉक्स सगळ्यात जास्ती केल्या जातं. सो व्हॉट इज दिस बोटॉक्स? बोटॉक्स जनरली अप्पर फेस वरती यूज केल्या जातं, म्हणजे आय आणि फोरहेड वाला एरिया. या डेफिनेटली लोअर फेस मध्ये पण त्याचा यूज आहे, बट मेनली अप्पर फेस मध्ये. ज्या लाईन्स आपल्या फोरहेड वरती येतात, वरी लाईन्स म्हणा किंवा आपण स्ट्रेस मध्ये असतो त्या लाईन्स, जेव्हा स्माइल केल्यावरती आईजच्या इकडे लाईन येतात, दॅट वी कॉल क्रो फिट, या सगळ्या लाईन्स बोटॉक इंजेक्शन्सनी आपण त्याला कमी करू शकतो. आणि इट्स अ वन सेशन जॉब, इट्स व्हेरी इझी, बट या डेफिनेटली डिस्कस इन डिटेल बिफोर यू गो फॉर अ बोटॉक सेशन. अँड द रिझल्ट लास्ट फॉर 4 to 6 months. म्हणजे मी रिझल्ट लास्ट हे का सांगते आहे, कारण एजिंग रिक्वायर्ड मेंटेनन्स. म्हणजे तुम्ही बोटॉक्स कराल आणि परमनंट लाईन जातील का, असं नाही. या प्रोसिजरचं एक लिमिटेशन आहे, त्याचं एक ड्युरेशन आहे. त्या ड्युरेशन नंतर डेफिनेटली त्याचा इफेक्ट कमी होतो. पण जर तुम्ही म्हटलं की मी बोटॉक्स करतो आहे 2-3 वर्षापासून आणि सडनली मी बोटॉक्स सोडलं, या आय कॅन अश्युअर यू त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही किंवा तुमचं स्किन एजिंग अग्रेसिव्ह होणार नाही. सो दिस इज अ बोटॉक्स बिफोर आफ्टर. यू कॅन सी दॅट शी इज स्माइलिंग अँड शी इज, इथे तिच्या भरपूर लाईन्स आहेत डोळ्यांच्या खाली, which you can say we call as a crow's feet. And when we have done a Botox, look at her forehead tightening as well as these lines have disappear. So this is the difference when a Botox injection can give it to you. Skin tightening,
द अनदर विच इज इम्पॉर्टंट, आपण जसं ओल्ड होतो आपल्याला डबल चिन यायला लागते, एक सॅगिंग येतं, स्किनचा फर्मनेस जातो, जसा आपला स्किनचा फर्म शेप असतो तसा राहत नाही. जर तुम्ही कोणी 5 वर्षापूर्वीचा तुमचा फोटो बघितला आणि आताचा फोटो बघितला, असं मेजर काही फरक सांगता येत नाही, पण आपल्याला सगळ्यांना वाटतं की मी काहीतरी वेगळा दिसायला लागलो, आणि ते वेगळं दिसणं म्हणजे यू आर ऍक्च्युअली लुझिंग द स्किन फॉर्मनेस. मग आपल्याला सर्जिकल असं काही करायचं नाही, आपल्याला प्लास्टिक सर्जरी करायचं नाही, खूप सेफ जायचं असेल तर स्किन टाइटनिंग इज अ बेटर ऑप्शन. हे विच इज मेड लाईक स्किन टाइटनिंग मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि अल्ट्रासाउंड वापरल्या जातं, अँड दॅट स्टिम्युलेट्स युअर कोलॅजिन. सो दिस इज अ इफेक्ट ऑफ अ स्किन टाइटनिंग. म्हणजे इथे याच्यामध्ये आपण कुठलंही बोटॉक्स किंवा फिलर वापरलं नाही. पेशंट इज ऑन अ रेग्युलर स्किन केअर. आता इथे तुम्ही बघाल तिचं जो डबल चिन एरिया आहे तो निघून गेलाय. लुक ॲट हर नेक, नेकच्या लाईन्स कमी दिसत आहेत, फेसचं व्हॉल्यूम कमी झाला आहे, टाइटर दिसते, जॉ लाईन फर्म आहे, फोरहेडच्या लाईन्स पूर्णपणे गेल्या नाही पण डेफिनेटली सिग्निफिकंटली कमी आहे. And this is what we called as a younger looking skin compared to the before. So this lady must be around the age of 50. She is looking best for her 50. ती काही 30 ची दिसत नाही, पण ती 50 मध्ये नक्कीच बेस्ट दिसते आहे. And this realistic expectation you should have it from anti-aging. These are the other technique to lift up the skin. When people do a lot of massive weight loss, जेव्हा लोक करतात आजकाल कीटो डाएट झालं किंवा अदर, आणि त्याच्यामुळे सडन वेट लॉसमुळे स्किन भरपूर सॅगिंग होते आणि त्यावेळी स्किन लिफ्टिंगची आवश्यकता असते, आणि त्याच्यासाठी थ्रेड लिफ्ट केल्या जातात. खूप लोकांना बोटॉक्स, फिलर किंवा असं नेचरच्या अगेन्स्ट जाऊन काही करायचं नसतं, आणि नेचरच्या अगेन्स्ट जाऊन त्यांना ड्रास्टिक काही स्वतःमध्ये बदलही नको असतो. त्यांचं असतं की आय वॉन्टेड टू एज ग्रेसफुली. आणि अशा लोकांसाठी किंवा दोज हू वॉन्टेड टू ऑप्ट फॉर अ सेफर ट्रीटमेंट, PRP इज एक्सलंट ट्रीटमेंट. PRP ट्रीटमेंट तुमच्या स्वतःच्या ब्लडमधनच केल्या जाते. जसं आपण ब्लड टेस्टला जातो तसं ब्लड घेतलं जातं, त्याला PRP मध्ये सेपरेट केलं जातं. दॅट मीन्स प्लाझ्मा रिच प्लेटलेट्स हे आम्ही सेपरेट करतो. हे खाली तुमचं RBC राहिलंय, हे वरती सेपरेशन आलेलं आहे, आणि हे सेपरेटेड जे फ्लुइड आहे ते फेसमध्ये इंजेक्ट करतो किंवा मायक्रो निडलिंगच्या द्वारे चेहऱ्यामध्ये टाकलं जातं. आणि by doing this we can correct fine lines, wrinkles, under eye lines, and it gives you more firmer and lifter skin. आणि युजली याचा इफेक्ट 1 to 2 years पर्यंत राहतो. डेफिनेटली कुठल्याही गोष्टीचा इफेक्ट तुमच्या होम केअरवर डिपेंड आहे आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे. लाईफस्टाईल जर हेल्दी असेल तर डेफिनेटली तुमचं एजिंग स्लो होणार, आणि तुमचे जे ट्रीटमेंट्स करतात त्याचा तुम्हाला लॉंग लास्टिंग इफेक्ट मिळतात. सो इथे बोटॉक्स, फिलर सारखा ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसणार नाही, बट इफ यू सी दॅट शी इज लुकिंग यंगर, हॅपी, तिच्या वरी लाईन्स थोड्या कमी झाल्या आहे, हर आईज आर लुकिंग ब्राईट, अँड नेझोलेबियल फोल्ड्स इज मच बेटर, अँड ओव्हरऑल appearance as a older face, it is, you can say that she's much better and a younger compared to her before treatment photograph. This is all about the clinical care and home care. Now we spoil our skin many times because of some bad habits. We spoil ourselves, our skin. What are these common habits which I like to take your attention? One is the friction with the towel. I've seen many of the times after the face wash, people rub their face like anything. And that friction is not only after the face wash, even while when you feel sweaty or oily, generally they take out a tissue or hanky and they just wipe it. Please handle your skin as gently as you can. Just dab your skin to take out the sweat and oil. Rubbing is not at all good. This friction will induce a melanin and a more damage to your skin. When you wake up early or you feel extremely fatigued when you are when you are working on a monitor or a computer, you tend to rub your eyes. But wait, you can handhold, you can cut down your screen time, you can take a break for a while and relax your eyes. But rubbing of eyes is not a solution. It generally stimulates fine lines, wrinkles, and pigmentation, and you will lead to a dark circles. So many times you create a problem just because of the wrong skincare habit.
प्लेइंग विथ युअर स्किन, एकही पिंपल नको असतो. पिंपल्स फोडणे, रॅश आली त्याला वेगवेगळे क्रीम्स लावून पाहणे, होम केअर करणे. सो प्लीज गो टू अ रूट कॉज. मला हे का झालं आहे, कशामुळे झालं आहे, अँड देन ऍक्ट अकॉर्डिंगली. डोंट जम्प ऑन टू अ सोल्युशन इमिजिएटली. इज देअर एनी सिक्रेट पोर्शन टू लुक यंग? आपल्या जो असं काही नाही का की बस एक गोष्ट आहे आणि मी ती गोष्ट केली की मी यंग दिसणार, किंवा असं काही अमृत आहे का की ज्याच्याने माझं चिरतारुण्य नेहमीसाठी राहील? नो. डेफिनेटली काही गोष्टी आपण ऍड करू शकतो आणि काही गोष्टी आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो. काय चांगलं खायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि काय खराब आहे हेही माहिती आहे. लाईक टू मच ऑफ शुगर, टू मच ऑफ मिल्क पावडर, क्रीम्स, these are actually enemy and this aggravate your aging. When it comes to a good products, we know that lots of vegetable, fruits, these are the source of good antioxidants, vitamin and minerals. पण जर एक फूड तुम्ही मला विचारत असाल तर असे की जितकेही तुम्ही मार्केटमध्ये कलरफुल फ्रूट किंवा व्हेजिटेबल बघत असाल, व्हॉट इज मीन बाय कलरफुल? की ज्याला कापल्यानंतर त्याचा इनसाइड आउटसाइड कलर सेम असतो. म्हणजे आपलं गाजर झालं, इट लुक्स ऑरेंज ऑर अ रेड. वेन यू कट इट, इट लुक्स ऑरेंज, इट लुक्स अ रेड. तुम्ही पॉमोग्रॅनेट ओपन करा, रेड आउटसाइड इनसाइड. बट वेन यू कट अ ऍपल, व्हॉट यू सी दॅट इट इज रेड आउटसाइड अँड व्हाईट इनसाइड. म्हणजे ऍपल खायचा नाही असं नाही, पण जर एजिंग साठी काही खायचं असेल तर अशा कुठल्याही गोष्टी ज्याचा कलर तुमचा इनसाइड आउटसाइड सेम आहे, जसं पपया आहे, मँगो आहे, म्हणजे राईट मँगोज आहेत, बीटरूट आहे, युअर ऑल बेल पेपर म्हणजे जे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम म्हणतो. दीज आर दी एक्सलंट थिंग ज्याचा कलर इंटेन्स आहे आणि डार्क आहे. इवन नाउ डेज इज अ सीझन फॉर द ब्लॅक ग्रेप्स विच आर ऑल्सो व्हेरी गुड. ज्यांना डायबिटीज किंवा शुगर रिस्ट्रिक्शन असेल त्यांनी व्हेजिटेबल साईडला शिफ्ट व्हा, आणि ज्यांना शुगर रिस्ट्रिक्शन नसेल दे कॅन हॅव अ लिबर्टी ऑफ इवन हॅव्हिंग अ फ्रूट. मग आता हे किती खायचं? सो दिस शुड बी अ 50 ग्राम a minimum every day with a different sources. You can have a seasonal fruits, you can have whatever local market make it available, and please have it in a whole form, not to crush it, make a juice, or don't experiment much, just if you are having it raw, it will be really excellent for a skincare. सो व्हॉट इज बियॉन्ड द लोशन अँड पोशन? आपण सगळे लोशन्स पाहिले, पोशन्स पाहिले की जे आपल्याला चांगलं फूड आहे. सो याच्या पलीकडे जाऊन आपल्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे आपण यंग आणि फिट दिसू शकतो. सो बियॉन्ड दॅट, ॲज वी डिस्कस, अ प्रॉपर साऊंड स्लीप is very important, because if your sleep is like proper, you are getting your body is getting enough time to repair it. Then regular exercise, definitely if your body is fit, you are going to have a good fit skin. So it has its immense importance of having a regular exercise, whatever you are doing, whether it's yoga, is jogging, fitness, anything your fitness regime, but it has to be on a regular basis. As we said, we can reduce the stress, we can manage the stress with the positive attitude. That itself will help you to slow down your aging. And I'm coming to a last. As we see, these are the new slogans for a life. 50 is new 30. म्हणजे जेव्हा आपण TC ला पोहोचतो, 50 ला पोहोचतो, तर असं वाटतं अरे इट्स लाईक मी काही केलं नाही. आय वॉज व्हेरी बिझी सेटलिंग डाऊन विथ माय किड्स, माय प्रमोशन्स, माय रिस्पॉन्सिबिलिटी, आणि मी जगलोच नाही. मी मला स्वतःला वेळ दिलाच नाही. Then there is another slogan, life begins at 40. म्हणजे आता मला काहीतरी कुठे करायचंय. आतापर्यंत तर नेसेसरी गोष्टी केल्या ज्या फॅमिलीला पाहिजे होत्या, ज्या आवश्यक होत्या. आणि अशा वेळी वेन यू यूज दिस स्लोगन्स, डेफिनेटली तुम्हाला चांगलं दिसलं तर ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला येईल आहे. अँड आय सम अप विथ अ फ्यू प्रॅक्टिकल गाईडलाईन्स की ज्याच्यामध्ये आपण आजच्या जेवढेही स्लाइड्स पाहिले आहेत त्याचं समअप करते आहे. So before you go for any clinical treatment or a home care product, make sure that you're clear about what you want to achieve. जर तुम्हाला पिगमेंटेशन कमी करायचं असेल तर तुम्हाला पिगमेंटेशन वालाच इन्ग्रेडियंट लावावं लागेल. मॉइश्चरायझर लावून पिगमेंटेशन कमी होणार नाही. ऑप्शन आर एंडलेस, त्याच्यामुळे वाईज थॉट्स त्याच्यावरती द्यायला पाहिजे. आपण जो ऑप्शन निवडत आहोत तो आपल्यासाठी फिजिबल आहे का, ऍज पर टाइम, ऍज पर बजेट आपल्याला बघायला पाहिजे. कीप अ रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, म्हणजे हे काही मॅजिक होणार नाही आहे. मी चांगला दिसणार आहे,
पहिलेपेक्षा चांगला दिसणार आहे, माझी एजिंग स्लो होणार आहे, म्हणजे मी ज्या वयात आहे त्या वयामधला बेस्ट दिसू शकतो, मी काही 18चा किंवा 16चा दिसू शकणार नाही. सो दॅट इज वी कॉल्ड एज अ रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन यू अँड युअर स्किन एक्सपर्ट. जेव्हा अँटी एजिंग स्किन केअर सुरू केल्या जाते तेव्हा एव्हरी मंथ म्हणजे महिन्यातनं एकदा तरी आम्ही अशा लोकांना भेटतो, आणि अशा वेळी पेशंटला जे पाहिजे ते डॉक्टरला समजायला पाहिजे, आणि डॉक्टर जे पेशंटला ऑफर करतो आहे ते त्याला समजायला पाहिजे. म्हणजे वी हॅव टू बी ऑन अ वन पेज. आणि जेव्हा तुम्ही एका पेजवर असता तेव्हा तुमचं स्किन केअर अगदी व्यवस्थित जातं. तुम्ही वेगळं काहीतरी डिमांड करता आणि तुमचे डॉक्टर वेगळं काहीतरी प्रोव्हाइड करता. इथे जर मिसमॅच झालं तर युल बी अनहॅपी, यू विल स्टॉप डुईंग द स्किन केअर. इन टर्म्स तुमचं मनी वेस्ट, टाइम वेस्ट. सो मेक शुअर दॅट you should have a good understanding with your doctor. Plan your budget. I am saying again and again, plan your budget, because this has to do it on a regular basis. If you wanted to look young, 2 आणि 4 महिने स्किन केअर वापरून होणार नाही. आपल्याला ते नियमित वापरायला पाहिजे, आणि त्यामुळे आपण आपल्या बजेटनुसार, आपल्या कम्फर्टनुसार आपले स्किन केअर आणि होम केअर प्रॉडक्ट निवडायचे. महाग म्हणजे चांगलं असं इक्वेशन कधीच होत नाही. किंवा फॉरेन ब्रँड्स असेल तर चांगली, इंडियन ब्रँड्स असेल तर चांगलं नाही, असंही काही नाही. टेक वेल इन्फॉर्म डिसिजन. जर तुम्हाला कोणी काही करायला सांगितलं तर तुम्ही त्याची स्वतः माहिती काढा. लेझर मशीन तुमची डॉक्टर यूज करत असेल तर प्लीज चेक अ मेक अँड सी टू इट दॅट की ते कुठलं बनलेलं आहे, व्हॉट आर द सेफ्टी, व्हॉट आर द रिव्ह्यूज, अजून कोणते वापरत आहे, इंटरनॅशनली त्याच्याबद्दल लोक काय म्हणताय, असं वेल इन्फॉर्म डिसिजन तुम्ही घ्या. अँड again, thank you very much. And definitely everyone wants to look gracefully, पण मी म्हणेल gracefully सोबत आपण youthfully सुद्धा दिसू शकतो by our little efforts. So thank you very much. I hope few of the tips must be definitely useful for you, and you will be little serious about your anti-aging skincare. Yes, madam. Thank you so much. फारच सुंदर असं तुम्ही विवेचन केलं. फॉर दॅट क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये आय रिक्वेस्ट ऑल द प्रेझेंट मेंबर्स टू आस्क देअर क्वेश्चन्स वन बाय वन सो दॅट डॉक्टर कॅन आन्सर देम. तुमचं स्क्रीन शेअर तुम्ही बंद करा, म्हणजे मग आपल्याला गॅलरी व्ह्यू घेता येईल आणि लोकांचे हँड रेज दिसतील. येस. ओके, थँक्यू. अतिशय सुंदर सेशन झालेलं आहे, आणि मी सगळ्यांना आता म्यूट केलेलं आहे. साळी मॅननी हँड रेज केला आहे, आपण त्यांचा क्वेश्चन घेऊ. मी त्यांना अनम्यूट करते. मॅम तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. ओके, थँक्यू. Thank you. It was a very good informative session. I enjoyed it. And you can see I'm going to need it. हे प्रश्न विचारायचा होता की कुठेतरी मी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली, प्लांट बेस्ड कोलॅजन घ्या आणि तुमचं रिंकल्स कमी करा. तो कोलॅजन तुम्ही म्हणा आपल्या याच्यात असतो ऑलरेडी, तर मग ते असं बाहेरनं घेऊन पण चालतं का? कोलॅजिन कोलॅजिन घेऊन आपण कोलॅजिन कंटेंट आपला वाढवू शकतो. आपल्या शरीरामध्ये कोलॅजिन असतं, पण आफ्टर द एज ऑफ 30 and 40 ते कोलॅजिन बनण्याची प्रोसेस कमी होते. म्हणजे जेवढं आपण 30 पर्यंत कोलॅजिन बनवू शकतो तसं आपण 40 मध्ये, आणि अशा वेळी तुम्ही एक्सटर्नल सोर्स कोलॅजिन घेऊ शकता. प्लांट बेस आहे, त्याच्यानंतर मरीन कोलॅजिन आहे, फिश पासून कोलॅजिन आहे. दीज आर दी अदर सोर्सेस, यू कॅन टेक इट. अच्छा, प्लांट बेस्ड पण आहे ना? प्लांट बेस पण आहे, पण जनरली मरीन बेस, सी बेस आर मोर सिंक्रोनाइज विथ ह्युमन कोलॅजिन. अच्छा, आपले जे कोलॅजिनचा टाइप आहे तो फिश मरीन वाला जास्ती मॅच होतो रादर दॅन प्लांट बेस. पण टॉपिकल कोलॅजिन क्रीम कधी जास्ती पेनिट्रेट होत नाही, पण ओरली तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल आहे. And nowadays this collagen preparation are prescribed by even orthopedic hoतं. So various doctors are prescribing this collagen because collagen is a key thing
for any tissue, like whether it's your joint or whether it's your skin. म्हणजे आय शुड कन्सल्ट अ डर्मॅटॉलॉजिस्ट फॉर माय कोलॅजन. Yes, that will be great, like, rather than taking it just like that. And whenever oral medicines or oral supplements, is better to consult a doctor. Yeah, in terms of topical applications, तुम्ही तुमचा कॉल घेऊ शकता, पण orally जेव्हा घेतायत तेव्हा definitely consult. थँक्यू मॅडम. मॅडम माझा एक प्रश्न होता. हा सर. तुम्ही ज्या आता ह्या ट्रीटमेंट सांगितल्या याच्यामध्ये पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी काही वेगळा ट्रीटमेंट असतं की दोघांसाठी सारख्याच असतं? नाही, मशीन्स कदाचित सगळ्या सेम असतात, पण पुरुषांची स्किन वेगळ्या पद्धतीने एजिंग होते आणि स्त्रियांची स्किन वेगळ्या पद्धतीने एजिंग होते. जसं पुरुषांमध्ये जनरली एजिंग केसांपासून स्टार्ट होतं आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या कमी दिसतात आणि स्त्रियांमध्ये केस बऱ्यापैकी तसे राहतात आणि सुरकुत्या जास्ती होतात. आणि Okay. स्त्रियांमध्ये एजिंगचा जो काळ आहे तो मिनोपॉज नंतर अचानक फास्ट होतो. प्रेग्नन्सी हा एक चेंज आणतो. ते पुरुषांमध्ये तेवढा हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला दिसत नाही. सो मेल एजिंग इज डेफिनेटली स्लो कम्पेअर्ड टू द फिमेल एजिंग. आणि त्याच्यामुळे आणि त्यांची स्किन या कॉमन गोष्टीमध्ये त्यांची स्किन सन डॅमेज जास्ती होते. सो अकॉर्डिंगली आम्ही होम केअर चेंज करतो आणि ट्रीटमेंटची फ्रिक्वेन्सी किंवा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल हा वेगवेगळा वापरतो. ओके. कोणालाही प्रश्न विचारायचे असेल तर हँड रेज करा, कारण की मी सगळ्यांना म्यूट केला आहे. ज्यांचा हँड रेज होईल त्यांना मी अनम्यूट करते, म्हणजे गोंधळ होणार नाही म्हणून. मला एक प्रश्न विचारायचा होता. एक विजय हम्म. आहेत, त्यांना की विचारायचं आहे. प्रत्येक शहरात सारख्याच, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रीटमेंट्स दाखवल्या आहेत, तर त्या प्रत्येक शहरात सारख्याच होतात का, की वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स तशा अवेलेबल असतात आणि त्या कुठे कराव्यात? जनरली ह्या ज्या काही मी ट्रीटमेंट सजेस्ट केल्या आता या 10 वर्षात सगळीकडे कॉमनली अवेलेबल आहेत. म्हणजे पूर्वी असं नव्हतं. पूर्वी मुंबई, पुणे या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये या ट्रीटमेंट राहायच्या. बट आय एम शुअर लाईक कुठल्याही डिस्ट्रिक्ट प्लेस घ्या, नाशिक, अमरावती, यवतमाळ, सगळीकडे या सेशन्स अवेलेबल आहे. नाव दिस इज अ कॉमन मॅन्स नीड. हा, क्वालिटी तुम्ही जर म्हणत असाल तर क्वालिटी मे डिफर, कारण डॉक्टरांचा एक्सपिरियन्स आणि मशीनची क्वालिटी या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला कदाचित रिझल्ट किंवा काही गोष्टी थोड्या डिफर होऊ शकतात. गुड. विजया पांपट्टीवार यांनी हँड रेज केलेला आहे. हा मॅम, माझ्या डोळ्यावरचे सर्कल कसे काय जाईल? डोळ्यांचे जे डार्क सर्कल असतात त्याच्यामध्ये आपण जसं पाहिलं काही गोष्टी हेरिडेटरी असतात, काही गोष्टी आपण पाहिलं की आपल्या हॅबिटने असतात. आपण डोळे चोळण्याची जी सवय पाहिली आहे ती, आणि ती नाही आहे मला. हा, तर आणि झोप व्यवस्थित न घेणं, या सगळ्या गोष्टी आपण रूल आउट केल्या तर चांगलं आय क्रीम जर तुम्ही लावलं एक साधारणतः 3 ते 6 महिने, तर हे डेफिनेटली तुमचे डार्क सर्कल कमी होतात. आता मला हे धुळीची एलर्जी आहे. ओके, मग त्यावेळी जेव्हा अलर्जी होते तेव्हा पाणी खूप येतं डोळ्यात? नाही, पाणी येत नाही माझ्या डोळ्यात. खाज येते? हा, थोडी खाज येते. ओके. सो अलर्जीमुळे पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे डार्क सर्कल येतात. पण ठीक आहे, आता अलर्जी इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ आणि धूळ तर आपण अवॉइड करू शकत नाही. पण चांगलं अंडर आय क्रीम जर तुम्ही नियमित वापरलं 5 ते 6 महिने आणि इव्हन कंटिन्यू ठेवलं तरी तुमचे डार्क सर्कल कमी होऊ शकतात. मी नाईट क्रीम वापरते. नाईट क्रीम सोबत नाईट क्रीम आपण फेसला जनरली वापरतो, पण अंडर आयच्या काही स्पेशल क्रीम्स येतात ज्या काम करतात, लाईक डार्क सर्कल वर, फाईन वरती. तर तुम्ही चांगली एक अंडर आय क्रीम जरी वापरली तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. 1% तुमचे डार्क सर्कल नक्कीच कमी होतील. मी विको क्रीम वापरते, आयुर्वेदिक असल्यामुळे. अच्छा, चालेल. तुम्हाला जर सूट होत असेल आणि तुम्हाला स्किन बेनिफिट दिसत
तर डेफिनेटली वापरा. पण एखादी क्रीम 5-6 महिने वापरल्यानंतरही आपल्याला काही बदल नसेल दिसत, मग हा. ती क्रीम आपल्यासाठी सुटेबल नाही असं आपण म्हणू शकतो. आणि मोस साठी साठी तर आपल्याला काढावेच लागतात, कारण त्याच्यासाठी काही औषध असं नाही आहे. त्याच्यासाठी मी एकदा रेडिओ काढले आहे, किंवा पुन्हा लेसर करून आपण काढू शकतो. हो, मी लेसरद्वारे एक वेळा हा, ते, काढले, पुन्हा जर परत आले. ही मस यायची जी टेंडन्सी असते ना, ती खूप हेरिडेटरी असते. वजन वाढणे, हार्मोनल चेंजेस, डायबिटीस अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला मस येतात, आणि त्याच्यासाठी त्याला वारंवार काढणे हाच एक उपाय हो आहे. का? अच्छा अच्छा. मला वाटतं बरेच हँड रेज झाले आहेत. नक्की नाही. आपण प्रश्नांकडे आपण वळूया आता. गॅलेक्सी M31 यांनी काहीतरी प्रश्न विचारला आहे. प्लीज अनम्यूट युअर सेल्फ सर. नमस्कार मॅम, मी ऑडिबल आहे? हो आहे आहे, बोला. हा, माझं नाव स्वाती चव्हाण. ऍक्च्युली माझं व्हिडिओ काय वर्क करत नाही आज, तर मला एक प्रश्न विचारायचा होता. पहिल्यांदा तर थँक्यू सो मच की तुम्ही खूपच छान आज सगळं इतकं सिम्पल आणि सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलं. आणि मला हे विचारायचं होतं की आजकाल बॉडी स्क्रब्स किंवा जे टायटनिंग आफ्टर 40 साठी बॉडी टायटनिंग वगैरे जे रिकमेंड केलं जातं किंवा ब्युटी पार्लर्स मध्ये सांगितलं जातं, तर ते कितपत करणं योग्य आहे आणि करायला हवं का? ओके. आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतोय की क्रीम बद्दल? म्हणजे स्वाती, नेमका नाही प्रश्न नाही तुमचा कुठला आहे? स्पेशली फुल आजकाल क्रीम, स्क्रबिंग म्हणा हा. किंवा टायटनिंग हे जे प्रकार येतात, तर पार्लर्स मध्ये सुद्धा फुल आफ्टर 40 किंवा 30 तुम्हाला जे रेकमेंड केलं सांगितलं जातं की तुम्ही टायटनिंग फेशियल्स करा किंवा टायटनिंग स्क्रबिंग फुल बॉडी करा किंवा टायटनिंग बॉडी करा, तर हे करणं कितपत योग्य आहे? जर तुमची स्किन डेफिनेटली सॅगिंग झाली असेल तर डेफिनेटली तुम्ही करायला पाहिजे, कारण सॅगिंगला ऑप्शन स्किन टायटनिंग शिवाय दुसरा काहीही नाही. पण सलोन स्पा मध्ये आय एम नॉट व्हेरी शुअर की कुठल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरल्या जाते, ती तुम्हाला किती सेफ आहे आणि किती इफेक्ट देते आणि किती सेशन्स तुम्हाला त्याचे लागतील आहे. तर हे करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. पण डेफिनेटली स्किन टायटनिंग ट्रीटमेंट्स आर एक्सलंट, ते तुम्हाला चांगलं टायटनिंग देतं. बट आय विल सजेस्ट, जेव्हा तुम्ही काही प्रोसिजर्स आहेत, म्हणजे सलोन इज मेड फॉर युअर बेसिक थिंग्स लाईक वॅक्सिंग झालं, तुमचं प्लकिंग, फेशियल झाले, ट्रॅडिशनल फेशियल. पण जेव्हा तुम्ही काहीतरी त्याच्यापेक्षा अपेक्षा करता, इज बेटर टू गो टू एनी गुड प्लास्टिक सर्जन, डर्मॅटॉलॉजिस्ट ऑर एनी गुड कॉस्मॅटॉलॉजिस्ट. अशा लोककडे गेलं आणि चांगली टेक्नॉलॉजी वापरली तर इट विल बी हेल्पफुल फॉर यू. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपण रोटेरियन रवींद्र शुक्ला सर आहेत भुसावळवरून, त्यांचा प्रश्न घेतो आहे. सर, अनम्यूट युअर सेल्फ प्लीज. Very good evening, madam. गुड इव्हिनिंग सर. I'm a senior citizen and I've developed dead skin at the foot of my little finger on the palm. Any treatment? What you have developed, sir? Come again. Dead skin at the foot of my little finger. Okay. Skin. So it is on the sole. It is on the sole side or the nail area? Nail area. Nail area. Okay. See, as we grow old, like the blood supply is very, very diminished towards the toenails. So in that case, we have to really see. But if it's turned already black or a dead or thick nail, you can just help with the moisturizer, regular moisturizer application, or even a petroleum jelly will help you. But as such, it's very difficult. Yeah, Vaseline will help you. Vaseline. Thank you. Thank you, madam, so much. Yeah. I love your speech and very informative. Thank you. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन घेतो आहे, उदय नवलेकर आहेत, त्यांना अनम्यूट युअर सेल्फ सर प्लीज. ओके. मॅडम, डॉक्टर हरमन हे अँटी एजिंग एक्सपर्ट आहेत. तुम्ही बाकी सगळं सांगितलं, फक्त ओरल ट्रीटमेंट विषयी जास्त कळलं नाही. पण डॉक्टर हरमन म्हणतात ते स्वतः व्हिटॅमिन ई, सी, झिंक, मॅग्नेशियम, मल्टीव्हिटॅमिन विदाउट आयर्न आणि कोएन्झाइम Q10 एवढे औषधे रोज घेतात. तर हे सगळ्यांसाठी ऍडवायझेबल आहे का? ते सगळ्यांसाठी डेफिनेटली. जर आपण हा सेट ऑफ व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स पाहिलं तर दीज आर ऑल सेफ.
ओके. बट सगळे एका वेळी न घेता आपण काही गोष्टी सायक्लिक मॅनर मध्ये सुरू केल्या तर फार चांगल्या होतात. जसं पिगमेंटेशन असेल तर मी जनरली झिंक आणि ग्लुटाथिऑन पहिले सुरू करते, 2 ते 3 महिने सतत ते देते. त्याच्यानंतर CoQ10 देते. So rather than jumping on all the vitamins at one time, I will prefer that give a space in between them. 2 ते 3 महिने एक एक थेरपी झाली की तुम्ही करू शकता. आज मी ओरल मुद्दामून अवॉइड केलं कारण ओरलला आय डेफिनेटली फील की आपल्या ऍज वी सेड की हे सगळं 40+ वाल्यांसोबत आहे आणि 40+ म्हणजे आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोणी डाएटवर असतं आणि अशा सगळ्यांमध्ये ओरल तुम्ही घेताना इट बेटर टू कन्सल्ट 1 to 1 and then start it for it. But yeah, oral anti-aging is excellent and it's a future of like anti-aging session. In terms of not aesthetic side, overall I'm telling you like it's a future for a anti-aging care. आणि कोएन्झाइम Q10 ही टॅबलेट जनरल यूज साठी चालेल का? हा, कोएन्झाइम इज रिअली गुड फॉर स्किन ऍज वेल एज हार्ट. ओके. आपण टॉपिकल कोएन्झाइम मी तुम्हाला सांगितलं होतं टू रिड्यूस डिटॉक्स. अच्छा, साइड इफेक्ट्स टॅबलेट तुम्हाला याचे काही साइड इफेक्ट्स आहेत लाईक which dose has to be started, how long to use it, whether you have any heart conditions, like you have to see with the CoQ10. ओके ओके. थँक्यू मॅडम. नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्थक वाजे. अनम्यूट युअर सेल्फ सार्थक. अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो. हॅलो, आवाज येतोय मॅडम? हो येतोय. माझा मुलगा 13 वर्षाचा आहे मुलगा. त्याच्या चेहऱ्यावर छोटे छोटे पिंपल्स आले. चेहऱ्यावरती पिंपल्स आहे छोटे छोटे. ते जात नाहीये बरेच. हो. काही ट्रीटमेंट तुम्ही केले किंवा काही घरगुती उपाय केले त्याच्यावर? घरगुती उपाय केले. सी बेसिकली बोला मॅडम. हा पिंपल्स येण्याचाच काळ आहे. म्हणजे जेव्हा हार्मोनल चेंजेस सुरू होतात 13-14 मध्ये तेव्हा पिंपल्स येणं खूप कॉमन आहे. आणि पण पिंपल्सचा आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. पिंपल्स तर तसे 2-3 वर्षांनी किंवा 5-6 वर्षांनी जाणारे असतात. पण तरीही ट्रीटमेंट करायची असते की त्यांनी परमनंट स्कारिंग सोडू नये. कारण ते जर स्कार एकदाचे सुटले पिंपल्सचे तर आपल्याला ते इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. जर तुमचं ऑलरेडी काही 5-6 महिने होम केअर करून आलं असेल, पिंपल्स खूप सिव्हिअर आहे, माइल्ड मॉडरेटच्या वरती, म्हणजे थोड्या पुटकळ्या येणं दॅट इज ओके. पण जर साईज मोठा आहे, त्याला दुखत असेल किंवा त्रास होत असेल आणि तशाच तुमचे ऍक्ने पाठीवर पण आले असेल तर मी सांगेल की तुम्ही एकदा कन्सल्ट करून, नाही तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट, इव्हन तुम्ही तुमचे फॅमिली फिजिशियनला दाखवूनही बेसिक अँटी ऍक्ने ट्रीटमेंट सुरू करू शकता. नाही, आम्ही विचारलं होतं एक डॉक्टरांना, पण त्यांनी सांगितलं की डॅन्ड्रफ मुळे होता म्हणे अशा डोक्यामध्ये. डॅन्ड्रफ मुळे पण होतं का डोक्यामधल्या, त्याच्यामुळे ते एकदा बघितल्यावर आपल्याला त्याच्यानुसार ते ट्रीटमेंट करता येतं. हो का? डॅन्ड्रफ पण एक मुख्य कारण असतं त्याचं. हो, त्याची घेतली ट्रीटमेंट आम्ही डॅन्ड्रफची, पण त्या काही गेल्या नाही तशा. हा, डॅन्ड्रफ पणही तसाच प्रॉब्लेम आहे. डॅन्ड्रफ म्हणजे या वयातला जो डॅन्ड्रफ होतो तो डॅन्ड्रफ सारखा दिसतो, पण तो असतो त्याला म्हणतात सिबोरिया. आणि त्याचंही आपल्याला मॅनेजमेंट लागतं. काही गोष्टींना ना सोल्युशन नसतं. जसं आपलं स्किन टाईप, सतत होणारं सिबोरिया, डॅन्ड्रफ सारखं दिसणारं इन्फेक्शन, या सगळ्यांसाठी आपल्याला मॅनेजमेंट पाहिजे असतं. जसं आपला डायबिटीस कधी क्युअर होत नाही, आपण सतत मेडिसिन आपला शुगर चेक रेग्युलेट करतो. ठीक आहे, थँक्यू मॅडम. तर सेफर आणि चांगला शॅम्पू त्याच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने. तुम्ही सांगू शकता का नाही एखादा? सांगू शकते, डेफिनेटली सांगू शकते. मी अपर्णा मारवांना सांगेल की माझा ईमेल आयडी शेअर करा आणि मी त्याच्यानुसार तुम्हाला नक्की सांगू शकते. थँक्यू. योगिता महालेंनी हँड रेज केलेला आहे. त्यांचा एक प्रश्न घेऊ आणि मला वाटतं प्रोग्रामच्या एंडकडे यावं. योगिता मॅम, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला प्लीज.
नमस्कार मॅडम. नमस्ते. मॅडम मला वांग जे पिगमेंटेशन ते खूप आहेत, त्यासाठी काय करावं? तुमचं वय किती आहे मॅडम आता? 39. 39. ओके. आणि घरी कोणाला आहे? हेरिडिटरी पॅटर्न आहे? आईला किंवा बहिणीला असा? आईला नाही, लहान बहिणीला आहे माझ्या. लहान बहिणीला आहे. ओके. पिगमेंटेशन मध्ये हे जे वांग म्हणतो त्याला आम्ही मेलाझ्मा म्हणतो इन अ क्लिनिकल लँग्वेज. हे मेनली हेरिडिटरी असतं, हार्मोनल इम्बॅलन्समुळे येतं आणि ही कंडिशन अशी आहे की ज्याच्यावरती सोल्युशन नाही. म्हणजे तुम्ही मला म्हणाल की एक क्रीम सांगा आणि मी 5-6 महिने वापरते आणि माझं पिगमेंटेशन गेलं पाहिजे, असं होत नाही. पिगमेंटेशन कमी होतं, पण कमी झाल्यानंतर तुम्हाला त्याचा मेंटेनन्स ठेवावा लागतो. मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला जी डॉक्टर क्रीम देईल ती ऑन अ रेग्युलर बेसिस लावावी लागते. काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही 50ला जाल, तुमचं मिनोपॉज होईल, हार्मोन सगळे सेटल होईल, ही कंडिशन मोस्ट ऑफ द टाइम स्वतःहून रिझॉल्व्ह पण होते. पण हा जो पिरियड आहे तुमचा, त्या पिरियड मध्ये जवळजवळ 10 वर्षाचा पिरियड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांच्या मदतीने ती कंडिशन कमी करा आणि त्याच्यानंतर मॅनेज करा. आणि ट्रीटमेंट घेतल्यावर म्हणजे आपण 3 महिन्याची 4 महिने ट्रीटमेंट घेतली, त्या काळात जर कमी होतील, नंतर सोडल्यावर परत? येस. म्हणूनच म्हणताय की परत तुम्हाला सतत याच्यासाठी क्रीम लावावं लागेल. म्हणजे हा तुमचा रोजचा भाग बनला पाहिजे की माझं पिगमेंटेशन कमी दिसायसाठी मला क्रीम लावायची, आणि ती सुद्धा सेफ क्रीम. म्हणजे याच्यामध्ये भरपूर स्टेरॉइड बेस क्रीम्स येतात आणि नुकसान देणाऱ्या क्रीम येतात. रिझल्ट तर खूप फास्ट येतो, पण नुकसानही तितकं होतं. सो अशा वेळी तुम्ही सेफ क्रीम आणि पूर्ण न जाता ऍटलीस्ट 60-70% जरी ते कमी दिसलं तरी यू शुड बी हॅपी, कारण स्किनचं नुकसान करून स्किनची ब्युटी आपल्याला वाढवायची नाहीये. तुम्ही काही क्रीम सजेस्ट करू शकता मॅम? सेम मी सांगेल मॅडमला माझा ईमेल शेअर करायला, आणि मी डेफिनेटली तुम्ही मला त्याच्यावरती सांगा, मी नक्कीच हे करेल तुम्हाला सांगेल, किंवा माझा मोबाईल ते शेअर करतील जर तुम्हाला बोलायचं असेल तर. ठीक आहे मॅम, थँक्यू. मिलिंदाला मला वाटतं प्रश्न झालेत सगळ्यांचे. तरी पण आपल्याला अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तरी पण. Madam, you can share my mail or the phone number. So in case they have a doubt, they can, ask me on my personal things. क्लिनिकल केअर ही मस्ट असते का? होम केअर करून चालत नाही का? तसं तुम्ही बऱ्याच वरती भरपूर आम्हाला सांगितलं आहे, तरी पण आणखी कसं असतं ना, होम केअरचे एक लिमिटेशन्स असतात. म्हणजे क्रीम पेनिट्रेट व्हायचे एक डेप्थ असते, आणि त्या डेप्थच्या पलीकडे आपलं जेव्हा एजिंग होतं तेव्हा टेक्नॉलॉजीची, म्हणजे इन टर्म्स ऑफ मशीन्सची आपल्याला हेल्प घ्यावी लागते. आणि जर तुम्हाला तुमचं एक्सपेक्टेशन जास्ती असेल, जे होम केअरनी सफिशियंट होत नसेल, तेव्हा क्लिनिकल केअर घेणं हे तुमची चॉईस आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी, बट क्रीम पेक्षा जेव्हा क्रीम काम करणं थांबतं किंवा त्याच्या लिमिटेशन आहे, तेव्हा टेक्नॉलॉजी विल बी रिअली युजफुल टू गो ऑन टू अ नेक्स्ट लेवल ऑफ अँटी एजिंग. आणखी एक शेवटचा प्रश्न की तुमच्या एवढ्या प्रॅक्टिस जितकी वर्ष झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस जाणवले, म्हणजे आधी सुरुवातीपासून आणि आतापर्यंत? मी साधारणतः 17 इयर्स झाले, मी 17 वर्ष झाले प्रॅक्टिस करते आहे. अर्लियर लोकांना याच्याबद्दल फार मिथ होत्या की हे हार्मफुल असतं, हे चांगलं नसतं, पण आता नाही. पीपल आर वेल एज्युकेटेड, हॅव्हिंग द गुड नॉलेज, आणि चांगलं दिसणं आता ही काळाची गरज झाली आहे. इट्स अ सेल्फी जनरेशन, इट्स अ इन्स्टा जनरेशन. त्याच्यामुळे कितीही फिल्टर असेल तरी स्वतःचा चेहरा ऍक्च्युअली ओरिजिनली चांगला पाहिजे असतो सगळ्यांना. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांनी ट्रॅडिशनल फेशियल वरून क्लिनिकल फेशियल्स मध्ये किंवा स्किन केअर मध्ये मेजॉरिटी शिफ्ट झाला आहे. टीनेजर्स इज माय अनदर न्यू क्लायंट, ज्यांना एकही पिंपल किंवा एकही प्रिक सहन नाही होत, बिकॉज इट्स अ सोशल मीडिया. सो डेफिनेटली इट्स गुड टू टेक केअर अबाउट इट, बट ऑब्सेस होता कामा नये. कुठल्याही गोष्टीला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. अनदर चेंज विच आय फील की माझ्या प्रॅक्टिसमध्ये 70 इयर्सच्या आया आणि 35 इयर्सच्या डॉटर अशा इतक्या पेअर आहेत, ओके, की आणि ते आर इन टू द सेम बोट, म्हणजे ते एकाच याच्यामध्ये, अँड दे वॉन्टेड टू मॅनेज द एजिंग. सो अशा विविध गोष्टी मधून आम्ही शिकल्या जातो की किती लवकर स्टार्ट केलं तर किती लवकर बेनिफिट मिळतात. मेल
मेल स्किन केअर रेशो खूप जास्ती वाढला आहे. जेव्हा मी प्रॅक्टिस स्टार्ट केली, आय हार्डली यूज टू सी अ 5 or 10% ऑफ मेल, बट नाउ डेज नो. दे आर लाईक इन माय ओपीडी आय सी 30-40% मेल आर देअर. त्यांचं आता हेजिटेशन राहिलं नाही. दे कॅन से दॅट आय वॉन्टेड टू लुक गुड. म्हणजे असं चांगलं दिसणं इज नथिंग टुवर्ड्स द फेमिनिटी. they really wanted to dedicated time and they wanted to take care about self. So male skincare has really changed since last decade. थँक्यू सो मच मॅम. खूप छान तुम्ही आम्हाला गाईड केलं. मला वाटतं प्रत्येकांच्या शंकांचं निरसन झालं असणार. मिलिंद दादा होटॅप थँक्स कडे यायचंय का? हो, थँक्यू अपर्णा मॅडम. डॉक्टर अश्विनी, आजचा हा विषयच खूप जिव्हाळ्याचा होता, त्यातल्या त्यात स्त्री वर्गाच्या. तुम्ही म्हणलात तसं पुरुषांना पण त्याच्यामध्ये तितकंच औत्सुक्य आहेच नक्की, त्याबद्दल काही वादच नाही. म्हणून मी पण खूप मन लावून आज बघितलं. पण स्त्रियांच्या किती जिव्हाळ्याचं आहे ते, त्या स्त्रियांची आजची उपस्थिती जी काही बघाल तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही खूपच जिव्हाळ्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला ते काही वेगळं सांगायला नको. पण हा विषय तुम्ही अतिशय सोपा, सुटसुटीत करून आणि अतिशय मुद्देसूदपणे सांगितलात. अनेक शंका ज्या मनामध्ये लोकांच्या होत्या, मला वाटतं त्या विचारायची गरजच त्यांना पडली नाही. त्यामुळेच आज क्वेश्चन आन्सर सेशनला कमी प्रश्न असतील आणि लोक त्यामुळे खूपच व्यवस्थित त्यांना ज्ञान मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घरी जे काही करता येईल आपल्याला स्वतःहून, ते जे काही सांगितलं, त्यामुळे पण मला वाटतं लोकांना खूपसं बरं वाटलं असावं, एक प्रकारचा आत्मविश्वास आला असावा. आमच्या वयातल्या लोकांना तर नक्कीच आता असं वाटत असेल की आपण काय आता लवकर म्हातारे होत नाही, अजूनही आपण यंग दिसू शकतो आणि राहू शकतो. आणि तो कॉन्फिडन्स आजच्या तुमच्या भाषणातून आला, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही खूपच टेक्निकल माहिती आणि घरगुती माहिती अशी दोन्ही गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने सांगितल्यात. थँक्यू सो मच. आमच्या क्लबच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही आज आम्हाला हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या क्लबच्या वतीने मी तुमचं मनापासून आभार मानतो. आजचे जे काही उपस्थित श्रोते होते त्यांच्यामध्ये एन्क्लेव्ह चेअर गुरमीत सिंगजी, AG विपुल लोढाया, एकता महिला मंडळांचा सहभाग हा अतिशय प्रॉमिनंटली दिसत होता. त्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार. तसंच जे कोणी आज डिस्ट्रिक्टमधून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं पण मी जाहीर करतो. बरोबर. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू मॅडम. थँक्यू वन्स अगेन. Yeah, thank